एकदा एक मुलगा त्याच्या आईला विचारतो की लोक असं म्हणतात की आईचं पांग फेडणं अवघड असतं किंवा शक्य नाहीये, आईचं ऋण फेडणं शक्य नाहीये, तर नेहमी असं का म्हणतात? आपल्याला वडील पण असतात, मग त्यांच्याबद्दल असं का नाही बोललं जात? तर आई त्याला समजावताना स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट सांगते की एका मुलाने स्वामींना हाच प्रश्न विचारला असता स्वामी त्याला म्हणतात की मी तुला कृतीतून करून दाखवतो म्हणजे तुला ते छान समजेल सांगण्यापेक्षा. तर ते त्याला एक वीट देतात. त्या विटेचं वजन साधारण 1 किलोभर असेल आणि ती वीट एका कपड्यात बांधून ती विटेची बाजू पोटाला बांध आणि मागे गाठ बांध असं सांगतात. तर तसं तो मुलगा करतो आणि हे साधारण 9 तास तुझ्या पोटाला असंच बांधून ठेव, तू घरी जा आणि दिवसभराचं तुझं जे काही तुझं कामं आहेत काय ते सगळं तू करत राहा आणि 9 तासानंतर परत तू माझ्याकडे ये, हे सोडताना मी तुला त्याचं उत्तर देतो असं सांगतात आणि त्या मुलाला पाठवतात. तो मुलगा घरी जातो, त्याची जी नित्य नियमावली आहे ते तो करत राहतो. पण येते कुठे करायला? त्याला बसता येत नाहीये, उठता येत नाहीये, जेवता येत नाहीये, झोपता येत नाहीये, त्याला काही करता येत नव्हतं 1 किलोची वीट पोटाला बांधून. मग तो 9 तासाच्या आतच स्वामींकडे परत येतो आणि म्हणतो की स्वामी मी तुम्हाला तर एक साधा प्रश्न विचारला होता पण त्याची जणू तुम्ही मला शिक्षाच दिलीये. तुम्ही पाहिजे तर मला त्याचं उत्तर देऊ नका पण हे वीट काढून टाका. मला काहीच करता येत नाहीये, मला बसता येत नाहीये, उठता येत नाहीये, झोपता येत नाहीये, काहीच करता येत नाहीये. त्यावर स्वामी त्याला सांगतात की तुझं उत्तर तुलाच मिळालंय. मी तुला आता थोडंसं समजावून सांगतो. सर्वसाधारण लोकांना 1 किलोभराची वीट 3-4 तासापर्यंत पण आपण बांधू शकत नाही. तर ती आई 9 महिने त्या विटेपेक्षा जास्त ओझं घेऊन जेवते, उठते, बसते, खाते, पिते, जे तिची कामं आहेत ते सगळं करते. 9 महिने तिला सुद्धा पूस बदलताना त्रास होतो, उठताना त्रास होतो, बसताना त्रास होतो, पण तरी सुद्धा तोंडातनं आवाज न काढता 9 महिने सहन करून एका बाळाला ती जन्म देते आणि जन्म देताना सुद्धा तिचा तो काही वेळेला दुसरा जन्म असतो. मग सांग बरं, अशा आईचे ऋण फेडता येण्यासारखे आहेत का? पांग फेडता येण्यासारखे आहेत का? त्यावेळेला तो मुलगा आईला घट्ट मिठी मारतो, डोळ्यातनं पाणी येतं त्याच्या. आईला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो आई पुढच्या जन्मी भले मला बाकीचे सगळे पात्र माझ्या आयुष्यातले बदलले ना देवाने तरी चालतील, पण मला आईच्या रूपात फक्त तूच हवीयस. मला दुसरी कोणतीही आई नकोय, मला फक्त तूच हवीयस आई म्हणून.